शिक्षक भरती पोर्टल रद्द करा, 15 मार्च 2024चा संच मान्यता शासन निर्णय मागे घ्या, या प्रमुख मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांच्या वतीनं आज जोरदार आंदोलन करण्यात आलं। जिल्ह्यातील 1200हून अधिक शाळा बंद ठेवत हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। या मोर्चाचं नेतृत्व शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केलं। दसरा चौकातून सुरू झालेला हा मोर्चा खानविलकर पेट्रोल पंप मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। शिक्षकांनी हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन सरकार विरोधी घोषणाबाजी करत हा मोर्चा काढण्यात आला। याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। मराठी शाळा वाचवायच्या असतील तर रस्त्यावरचा लढा अटळ आहे। सरकारने जर वेळेत निर्णय घेतला नाही तर भविष्यात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी दिला। याच्यामध्ये खऱ्या अर्थानं मराठी शाळा वाचवण्यासाठी ज्या मागण्या आहेत, मग ते पवित्र पोर्टलचा असेल, शिक्षकेतरांच्या भरतीबाबत असेल, त्या ठिकाणी 15 मार्चचा शासनाचा जो संच मान्यतेचा निकष असेल, जुनी पेन्शन योजना असेल, टप्प्यावरच्या शाळा 100% झाले पाहिजेत, या सगळ्या बाबीसाठी खऱ्या अर्थानं आम्ही हा लढा देतोय। वाड्या वस्त्यावरच्या मुलांच्या शिक्षणाची सोय खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी शासनाने केली पाहिजे, यासाठी हा आमचा लढा आहे। त्यामुळे बऱ्यापैकी जर आज पवित्र पोर्टलची अवस्था बघितली तर या अवस्थेतून त्या ठिकाणी आम्हाला शिक्षक उपलब्ध होत नाहीत, हे त्या ठिकाणी दुर्दैव आहे। त्यामुळे या सगळ्या बाबी शासनाच्या निदर्शनास आणून द्यायच्या आहेत आणि शासनाने जर याच्याकडे लक्ष नाही दिलं तर भविष्यामध्ये याच्यापेक्षा सुद्धा मोठा लढा या ठिकाणी महाराष्ट्रावर उभा केला जाईल, हेच या निमित्तानं सांगू इच्छितो। 15 मार्चच्या संच मान्यतेमुळे 11 शाळांवर गंडांतर येणार असून 191 शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत। सरकार शिक्षणावर GDPच्या 6% खर्च करत नाही आणि आता कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमण्याची भूमिका घेत आहे। ही शैक्षणिक व्यवस्थेची थट्टा असल्याचं शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष SD लाड यांनी सांगितलं। यावेळी जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणे शासन मान्यता मिळावी, अशा विविध मागण्याही आंदोलनात मांडण्यात आल्या। या आंदोलनातून शिक्षकांची ताकद आज सरकारला दाखवून दिली आहे। दखल न घेतल्यास बेमुदत शाळा बंद करू असा इशारा यावेळी शिक्षकांकडून देण्यात आलाय। या आंदोलनात मुख्याध्यापक संघ सचिव RY पाटील, चेअरमन राहुल पवार, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ उपाध्यक्ष डॉक्टर DS घुगरे, माजी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ विजय पवार, महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा संघटनेचे खंडेराव जगदाळे, BG बोराडे, बाबा पाटील, RY पाटील, अभय कुमार साळुंखे, बाबा पाटील, कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक समितीचे सुधाकर सावंत यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर।